एकदा मी लहान असताना मला बदकांनी चोच मारली होती. त्याच आठवणीमध्ये मी एक खेळणं बनवायचं ठरवलं. पहिले आपल्याला पाहिजे एक स्ट्रॉ, एक सायकलचा स्पोक आणि एक खोका. आपण पहिले बघूया की क्रँक कसा बनवायचा ते. 20 सेंटीमीटर लांबीचा सायकलचा स्पोक घ्या आणि मग त्याला पहिले झेड आकारामध्ये वळवून घ्या, असं. आणि मग यू आकारामध्ये. हा झाला आपला क्रँक तयार. आपण याला गोल गोल फिरवू शकतो. एक मोठी स्ट्रॉ घेऊन त्याच्या एका बाजूला छिद्र बनवा आणि मग नंतर दुसऱ्या बाजूला बदकाचं डोकं बनवा. आणि मग आपली क्रँक ही त्या छिद्रातनं आत जाणार आहे. एक कार्डबोर्डचा खोका आपण आपल्याला लागणार. त्याच्या 2 बाजूला छिद्र पाडायची आहेत आणि वरच्या बाजूला देखील एक मोठी जागा तयार करायची ज्याच्यामधनं आपलं बदक बाहेर येऊ शकेल, असं. आता स्ट्रॉ घेऊन वरच्या छिद्रातनं आत घाला आणि साईडच्या छिद्रामधनं क्रँक आत घाला. लक्षात ठेवा की आपला क्रँक स्ट्रॉमधनं देखील जायला पाहिजे, जसा दिसतो इथे तसाच. आता आपलं खेळणं आहे तयार. म्हणजे आपलं बदक देखील आहे तयार चोच मारायला. फिरवून बघूया की एकदा. ते बघा, मला अशीच चोच मारली होती त्यांनी आधी, पण आता बघायला तरी छान वाटतंय. किती मस्त हलते बघा त्याची मान. ही आहे क्रँकमुळे. क्रँक गोल गोल फिरवला की मान हलायला लागते. परत मारतोय बघा.